कुंजी फिरवता फिरवता कोणचीच निष्ठून गेली या माईच्या. आता याला नीट करण्यास आले रे भाई खाली. तर राधे राधे मित्रांनो, सगळं काय मस्त मजे असते. आणि आज आहे ना स्पेशली म्हणजे आहे की नाही 4-5 दिवस झाला काय आपण काय व्हिडिओ काय म्हणजे कंप्लीट 8 दिवस काय आपण व्हिडिओ काय बनवलेच नाहीत. म्हणजे आहे की नाही आपल्या टरबूजाला पण तेवढं काही म्हणजे हे होत नव्हतं आणि काम बी तेवढं काही लागत नव्हतं. आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये काय सगळं काही समजूनच दिलंय. आणि आज स्पेशली म्हणजे कोण आलंय माहिती आहे का इकडं बघा, गोविंद पण आलाय आणि इकडं काय अमोल कुलकर्णी पण आलाय म्हणजेच अमोल शिरामे. आणि आज आहे ना थोडंफार तुम्हाला आहे की नाही मध्ये एकदम मस्त चीज दाखवतो. म्हणजे आहे की नाही आपलं कसं रोप उठलंय ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. तर चला मग तुम्हाला मध्ये दाखवतो आपल्या पाली व्हायस मध्ये. चला यार हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे की नाही. एका कडकून 99.99% तर उठले फक्त आहे की नाही 4-5% उठलं नाही. म्हणजेच 1% काही उठलं नाही बरं का. आणि आज थोडंफार आपल्याला आंब्याला म्हणजेच आज आहे ना आपल्याला थोडंफार काम आहे. म्हणजे म्हणूनच आहे ना आज लॉंग व्हिडिओ बनवलो. म्हणजे आहे की नाही ह्याच्यामधून तुम्हाला पण काही घ्यायसारखं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायला स्टार्ट पण केला. हे काय बघायलेत लय दिवसाबाद आलेत गोविंदराव. तर भावानो आता आपण नगदी आहे ना इथं आंब्याला पण पाणी चालू केलं तर. आणि आपल्याला आहे ना ह्या मिरचीला आपल्याला आहे ना ड्रिचिंग करायची आहे. एका मेन म्हणजे की जास्त दिवस झाले त्यावेळी त्याला आम्ही असंच पडून राहिलो होतं. त्याच्यासाठी आहे ना ड्रिचिंग करायला लावली आहे. म्हणजे घरच्यांनी ड्रिचिंग करायला लावली तेच आपल्याला ड्रिचिंग करायचं आहे. आणि पहिल्यांदा आहे ना या सगळ्या काही ड्रिपच्या आहेत ना एका कडकून आपल्याला कुंजा बंद करायच्या आता त्याच्यासाठी. आणि लाईटीचा आता आपल्या गावामध्ये कसं आहे माहिती आहे का, एकदम लाईट म्हणलं की नाही लाईट एवढी परेशान करायची आहे की नाही बस की बस. कंप्लीट आहे ना तिकडे खाली आहे ना 4दा कंप्लीट जाऊन आला 4दा तिकडे खाली याचं वरी जायचं खाली याचं वरी जायचं काय. कारण काय नाही 2दा-3दा तर आहे की नाही मी फ्यूज टाकलंय पण तो आजूबी चाललंय यालंय कोणी टाकायला धरधर नाही गेले. आणि काय चाललंय काय मला काही पताच लागणार गेला. आता पहिल्यांदा आहे ना आपण कुंजा बंद करूया आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. म्हणजे हे अशा आहेत कुंजा आपल्या म्हणजे ह्या आंब्याला चालतंय. हे आहे ना हे पाणी आंब्याला चालतं. आणि हे जर कुंजी बंद केली ना तर लगेच इकडं ही कुंजी ओपन करायची म्हणजेच मिरचीची ओपन करायची. ही आहे बघा मिरचीची म्हणजे आडवी झाली चालू झालं. हे असा आपल्याला आहे ना तो का तिकडे खाल्यावर वापस करायची म्हणजे ती मॅट दिसाली ना तिथपर्यंत. कुंजी फिरवता कोणचीच निष्ठून गेली या माईच्या. आता याला नीट करण्यासाठी नाही सगळं अंग होऊन जातंय. चला तर मग आहे ना सगळं काय आपण ओके मध्ये करून टाकलंयच. आता आहे ना मेन रिझन म्हणजे आहे ना आपल्या वरती जाऊन आहे ना फिल्टरपाशी जाऊन आहे ना ड्रिचिंग करायची आपल्याला मिरचीला. तुम्हाला एक दाखवतो. म्हणजे आहे की नाही माळावर आहे की ना कोणीच म्हणलं नव्हतं की मिरची येईन परंतु का बघा तुम्हाला दाखवतो. माल पण बघू शकता कवडाली आली आहे मिरची पण आहे की नाही. कोणीच म्हणलं नव्हतं येईन परंतु आली बरं का आपली पण मिरची. आता पहिल्यांदा आहे ना फक्त एवढं आहे की थोडाफार बोकडाच सरवायला आहे राव. त्याच्यासाठी आहे ना जास्त फवारण्या पण करावं लागल्या आता. आणि आपल्याला आता ड्रिचिंग पण करायची आहे. ड्रिचिंग केल्यास अजून जास्तच फरक पडते. म्हणजे मिरची फुलाला पण आणि मिरची उचलायला पण म्हणजेच मोठी व्हायला पण. चला तर मग जाऊया पहिला ड्रिचिंग करूया मग नंतर तुम्हाला फायनल दोस्तो आहे ना आपण आता फिल्टर पशी पण आल्या एवढा फवारणी बिवारणी आहे ना सगळं काय मी मॅनेजमेंट करून ठेवतं आपल्याला ड्रिचिंग करण्यासाठी. आता 4 पुढे टाकायचे हो हे तिन्ही टाकायचे. हे आहे ना आपलं जास्त दिवसापासून घरी पडून होतं आणि ह्याची एक्सपायरी पण झाली आहे तरी पण आपल्याला ना ड्रिचिंग करायचे तेवढं फार हे होईना म्हणून काय तेवढं म्हणजेच आहे ना निगेटिव्ह सिस्टम म्हणजे काही म्हणजे अरे थांब रे बाबा सांगालो म्हणजेच चांगला फुटवा पण हे होतंय आणि मुळ्या पण सुटतात ह्यानं आणि वाढती पण मिरची आणि फुलं पण लागतात ह्याच्यामुळं.
पटकंच आहे ना आपल्याला आहे नाही आता डायरेक्ट ह्याचं म्हणजे मिरचीचं पाणी बंद करून आहे ना आपल्याला आंब्याला काढायचं आहे. तर अजून डबल आहे ना रिपीट आहे ना बंद चालू करतच जाते वरी. आता मी खाली हा आपल्याला तिकडे वरी जायचं आहे. आता इथून बंद करत जायचं आहे वरी. तर चला मग करून घेऊया हे पहिल्यांदा हे. तर भाव नाही ना आपण आहे की नाही जस्ट आपण पाणी तर सगळं काही देणं झालंय म्हणजेच अर्ध देणं झालंय. आणि इकडे गोविंद पण नाही ना पाणी देऊ लागला म्हणजे थोडीफार मदत करू लागला गोविंद पण म्हणजे सतत मदतच करतोय. आणि इकडं अमोल आज आहे ना आपल्या संग दोन्ही कॅन्डिडेट आज आपल्या सोबत आहेत म्हणजे युबर आपल्या सोबत आहेत. आणि आम्ही इथं बोलत आहे की नाही बसल्या होत्या आणि विषय निघाला बड्डेचा. हो तर आहे की नाही आज गोविंदरावचा बड्डे आहे म्हणजे गोविंदरावचा बड्डे आहे. इकडे हो का बघा आणि कोणाला माहित नाही हो काही जिगरी आहे गोविंदरावचा. आणि हे नाही की नाही बड्डेची व्हिडिओ येऊ लागले म्हणून आम्ही बघू राहिलो त्या रील्स. त्याच्यामध्ये एक नाही आज भाऊचा बड्डे आहे म्हणजे विश पण केलं नाही कोणाला. हे बट गोविंद आहे की नाही आपल्या खाली टमाटे ते टमाटे कापून घ्या केकाच्या नावाचं. होय जमतोय की नाही हा काय म्हणाला जमतोय की नाही. होय जमना का जमना इकडे तर बाकी हा केव्हा आणायचा केक केव्हा आणायचा सांग की इकडे बघून मला सांग केक केव्हा आणायचा सांग. हा तर भावानं आहे ना आपल्याला एक आहे की नाही हे म्हणजे ड्रीपच्या पंपाला आहे की नाही मेन पंपाला आपल्याला आहे की नाही हे वाल बसवायचा आहे. कारण का एकदम लोड आहे ना डायरेक्ट खालीच आपल्या तिकडं पलीकडं आहे ना खाली डायरेक्ट लोड व्हायला आहे. त्याच्यासाठी आपल्याला वाल बसवायचा आहे. 2-3 दिवस झाला वाल पण आणून ठेवता काय बसवायला म्हणजे टाईमच नव्हता. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना ह्या ठिकाणी बसवायचे आपल्याला ती वाल. म्हणजे कसं डायरेक्ट वरून पाणी आलंय मेन पाणी वरून येते आणि हे डायरेक्ट आहे ना इकडंच चालय सारखं म्हणजे वरल्या आपल्या की नाही आंब्याला पण आणि मिरचीला पण आहे ना तेवढं पाणी जात नाही. त्याच्यासाठी इथं वाल बसवायचा आहे. तर भावानं आहे ना आता वालाचं पण एकदम होकीमध्ये काम करून टाकलंय. म्हणजे काय आता काय बघायचं काम नाही वालाला पण. परंतु यार तर वानेर आहेत की नाही त्या साईडकडून आता आम्ही आत्ताच आणले त्या साईडकडून. आता वानेराचं लई जास्त इथे ह्याकडे माहिती एकदम त्याला हाणून आहे की नाही. हे काही हे जे नळगे आहेत ना आंब्याचे हे सगळे खाऊन घ्यालेत वानेरमध्ये शिरलं म्हणजे. आणि 1-2 बी नाही तर कम्प्लीट आहे की नाही 30चा टोपा आहे म्हणजे 30 वानेर आहेत कम्प्लीट 30 वानेर आहेत. त्याच्या अन्याच्या नादामध्ये व्हिडिओ बी बनविलोच नाही. आले रे भाई खाली. बघा कंप्लीट 30 आहेत वानेर ह्या लिंबावर. आज एवढं सळील आहे ना वानेर आहे ना
बस की बस भाऊ, सगळे असे पाय असे एकदम असं गळाटून गेलेत असं त्याच्या मागं, धोंडे फेकून 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 आणि पळून त्याच्या मागे. हे माझा हात आहे की नाही माझा हात आहे की नाही एवढा दुखायला लागला धोंडे मारून मारून त्याला. तर आहे ना, आजचा व्हिडिओ म्हणजेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया लगेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला मग बरं का, राधे राधे.